हे हाय हॅलो नमस्ते. मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव विद्या नरेश टॅलेंट. आणि आज माझ्या हस्बंडचा, माझ्या नवरोबाचा बड्डे आहे आणि आम्ही जात आहोत मग एका छानशा हॉटेलमध्ये आणि तिथे जाऊन आम्ही सेलिब्रेशन करणार. इथे महादेवाचं मंदिर होतं आमच्या अपार्टमेंटमध्ये, तर तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं छान देवाचं. आणि मग आता आम्ही निघालो आहोत हॉटेलला, जिथे आम्ही खूप सारा एन्जॉय करणार आहे. आणि चला मग आता तुम्हाला पण दाखवते हॉटेलचा व्ह्यू वगैरे बघू शकता. आता आम्ही आमच्या गेटच्या बाहेर निघतोय. मी हे सगळं याच्यासाठी शूट केलं ना, कारण की तुम्हालासुद्धा खूप सोपं पडेल की कसं ऑर्गनाईज करायचं, कसं बड्डेसाठी आपण कसं छान असं ट्रीट करू शकतो कुणालाही. तर ते छान आहे. छोट्याशा गल्ल्यांमधून आमचा प्रवास सुरू झालेला आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियाची लोकसंख्या खूपच जास्त झालेली आहे आणि खूप चिटकून घरं आणि लोकांनी रस्त्यांवर सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे, पुढे घेऊन जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, रस्ते खूप छोटे होत आहेत. आता आम्ही मेन रोडला आलेलो आहोत. आता इथून तुम्हाला दिसेलच. आता हा मेन रोडला तुम्हाला दिसेल एक गणपती बाप्पांचं मंदिर, जे इथलं इंदूरमधलं खूप जास्त फेमस आहे. आणि हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे ते बडा गणपती असं त्यांना म्हटलं जातं. ते त्यांची मूर्ती जी आहे ना, ती पूर्णपणे चांदीची आहे. दिसते तुम्हाला मंदिर, मी दाखवलं तुम्हाला. तर खूप मस्त. आणि इथं जे काही तुम्ही मनातल्या इच्छा मागता ते सगळं काही पूर्ण होतं. आम्हाला थोडीशी ट्रॅफिक लागली होती. ट्रॅफिक तर लागणं साहजिकच, कारण की प्रत्येकजण गाड्या वगैरे फिरवतच असतो. एक माणूस एक पूर्ण 4 चाकी वाहन फिरत असतो. पहिले हे नव्हतं, त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी राहायची. पण आता काय झालं ना, प्रत्येकजण आपल्या गाडी, मोटरी, बायसायकल, स्कूटी असं घेऊन फिरत असतं. त्याच्यामुळे हे आहे. आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत हॉटेलमध्ये. ते बघू शकता, तिथे सुद्धा महादेवांचं मंदिरच आहे. इथे पण आमच्या इथे मल्टीमध्ये सुद्धा महादेवाचं मंदिर, तिथं पण दर्शन घेतलं. आणि मग आम्ही आमचं हॉटेलमध्ये बघू शकता वळणदार रस्ता होता थोडासा, तर आत गेलो. तिथे आम्ही गाडी पार्किंग वगैरे केली छान अशी. आणि ड्रायव्हर आले, तिथल्याच एक ड्रायव्हर असतात, ते आपली गाडी व्यवस्थित पार्क करून देतात आपल्याला जिथे पाहिजे तिथे पार्किंगमध्ये. तर इथे ऑलरेडी एक गाडी लागलेली होती, त्याच्याच मागे आम्ही आमची गाडी पार्क केली. आता आम्ही तिथे ते हत्ती होते ना, तिथून आम्ही मध्ये एंट्री केली. एंट्री करताच आम्हाला त्यांनी असं छानसं ज्यूस दिला आहे पिण्यासाठी, स्ट्रॉबेरी ज्यूस खूप छान होता. आणि हे आता एंट्री करतायत आमच्या हॉटेलमध्ये, कारण की जोपर्यंत आपण फॉर्म वगैरे आधार कार्ड सगळे कुठल्याही हॉटेलमध्ये दाखवत नाही ना, तोपर्यंत आपली एंट्री होत नसते. आता तर खूप स्ट्रिक्ट वातावरण झालेलं आहे. मग आता आम्ही आमच्या हॉटेलला गेलो. पहिले मुलांच्या रूममध्ये गेले, कारण मुलांची रूम वेगळी होती, आमची वेगळी होती. मुलं जर 6 वर्षापर्यंत असतील किंवा 7 वर्षाचे तर तेच अलाउड असतात आईवडिलांसोबत. पण जर मुलं मोठे असतील तर त्यांना अलाउड नसतं 7 वर्षाच्या वरच्या मुलांना. तर त्याच्यामुळे त्यांना स्पेशल रूम घ्यावा लागला होता. तर असा आहे आमचा रूम, स्पेशल रूम होता. आणि तिथे आम्हाला सगळं काही रिमोट वगैरे, आपले ACचे रिमोट, TVचे रिमोट सगळं दिलेलं होतं. असं छान. मी तुम्हाला बाहेरचा नजाराही दाखवला. तिथे आपल्याला कॉफी प्यायची असेल, टी प्यायची असेल, तर ते सगळं काही ऑर्गनाईज केलेलं असतं. तुम्ही काहीही करून पिऊ शकता. तर आम्ही दुपारी 2 वाजता गेलो होतो, तर त्याच्यामुळे काही 2 वाजता असं चहा कॉफीची काही वेळच नव्हती, म्हणून आम्ही काही घेतलं नाही. म्हटलं तर डायरेक्ट थोडंसं थांबू आणि डायरेक्ट स्विमिंगला जायचं होतं मुलांना, कारण की मुलांना स्विमिंग खूप आवडते. आणि बघा, मी आल्याच असा पसारा, म्हणजे हॉटेल म्हटलं का पसारा करणं सुरू होऊन जातं कारण की भरपूर सारं सामान आपला वरती निघत असतो. आपल्याला ज्या लागणाऱ्या वस्तू असतात त्या तेवढा ठेवायला पण टायमिंग नसतो आपल्याकडे, म्हणून त्या वरती अशाच वस्तू पडलेल्या असतात. आता आम्ही हॉटेल फिरतोय थोडंसं. म्हटलं हॉटेल पहिले फिरून घेऊ, कारण की ती जिम वगैरे होते, काही मुलांचे इंडोर जे गेम असतात ना, ते सुद्धा इथे अवेलेबल होते. तर मी असं थोडंसं शूट केलं आहे तुमच्यासाठी, तुम्ही बघू शकता. असं इथं इंडोर गेम होते. तर मुलं म्हणत होते की आता नको पप्पा, कारण की आम्हाला आता स्विमिंगच करायचं आहे. आणि ही जिम होती. जर तुम्ही सकाळी उठून जर तुम्हाला जिम करायची असेल, मेडिटेशन करायचं असेल, तर तुम्ही इथे सुद्धा येऊन जिम करू शकता, मेडिटेशन करू शकता. खरंच ही सुखसुविधा खरंच प्रत्येक हॉटेलमध्ये पाहिजेच, कारण की खूप चांगलं असतं. कारण की भरपूर लोकांकडे, आता आपण तर मिडल क्लास लोक आहोत, पण आपल्याकडे एवढं हॉटेलला जाणं राहणं हे खूप म्हणजे मोठी गोष्ट असते. पण जे काही बिझनेसमॅन असतात आणि ते आपल्या फॅमिलीसोबत कधी
खूप त्यांना कमी वेळ मिळतो किंवा त्यांना जास्त करून हॉटेलमध्येच त्यांचे काहीतरी मीटिंग असतात, प्रोग्राम असतात आणि त्यांना हॉटेलमध्येच त्यांना राहावं लागतं. त्या लोकांसाठी खरंच खूप छान असतं हे जिम मेडिटेशनसाठी. तर आता सगळ्यांनी कपडे चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज केले आणि असं मस्तपैकी स्विमिंगचा आनंद घेत होते आणि मी बसून ज्यूसचा आनंद घेत होती, कारण की मला फार भयंकर सर्दी झालेली आहे आणि अशी मला स्विमिंग येत नाही. म्हणून मी म्हटलं नको ही रिस्क घ्यायला, कारण की तर इंदोरमध्ये ना खरंच थंडी खूप पडलेली आहे आणि खरंच थंडी वाटते. एकमेकांचं पाहून सगळेजण पाण्यामध्ये उड्या मारत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला आनंद होत होता आणि मी हे सारं काही शूट माझ्या कॅमेऱ्यामध्ये करत होते. एक एक क्षण जो माझ्या परिवारासोबत एक आनंदाचा क्षण मी शूट करत होते, तो माझ्यासाठी खूप मोठा होता, लाख मोलाचा होता. आणि आपण जेव्हा आपल्या मुलांना अशा खुश बघतो ना, त्यांच्या मध्येच आपली खुशी असते. प्रत्येक आई असते असं काही म्हणत नाही मी, की प्रत्येक आईला ना मुलं खुश असले म्हणजे तीही खुश असते. असं मस्तपैकी ते स्विमिंग करून पुन्हा येत होते, पुन्हा कॉफी पिली, असं तिथं मस्त सॉफ्ट ड्रिंक म्हणजे जे होतं ना ज्यूस ड्रिंक वगैरे असं आपण घेऊ शकतो, सगळं काही अलाउड होतं. तसं कॉफीमध्ये मी म्हटलं मी कॉफीच पिते, कारण की मला खूप सर्दी झालेली आहे. मी काही ते ज्यूस वगैरे काही घेणार नाही आहे, सॉफ्ट ज्यूस. पण ठीक आहे ते म्हटलं ठीक आहे नको घेऊ. तर कॉफी वगैरे पिली आणि मी असं छान शूट केलं माझं स्वतःला, त्यांना, आणि फार एन्जॉय करत होतो, कारण की उन्हाची वेळ होती. म्हणजे सुमारे 3-3:30 वाजलेले असतील तेव्हा आम्ही दुपारी स्विमिंग केली, कारण की थंडीचे दिवस आहे तर म्हणून मुलं पण आजारी पडतील. उन्हाच्या वेळेस जर स्विमिंग केली ना त्यावेळेस पाणीचं जे टेम्परेचर असतं थोडंसं ठीक असतं, नाहीतर इव्हिनिंगच्या टायमाला ना पाणीचं टेम्परेचर खूप जास्त हीट होऊन जातं. आणि कॉकटेल वगैरे पिल्यानंतर मुलं अजून त्यांना थंडी वाजत होती थोडीशी. आणि त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केली मस्तपैकी टिक्का पनीर आणि त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर चिली. मी फर्स्ट टाईम खाल्ली होती कॉर्नफ्लॉवर चिली. तुम्ही खाल्ली का नाही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे फक्त शूटसाठी मी असं तोंडात धरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर खूप छान टेस्टी पनीर टिक्का पण होता आणि कॉर्नफ्लॉवर चिली पण होती. आणि आता पुन्हा पोरांनी खाऊन झाल्यानंतर पुन्हा अजून त्यांनी पाण्यामध्ये स्विमिंग करताच येते. त्यांचं मन काही भरत नाही आहे, कारण की ज्याला स्विमिंग येते ना त्याला पाणी खूप आवडतं आणि पाणी आवडण्यासाठी पण स्विमिंग येणं खूप गरजेचं असतं. मला पाणी थोडंसं मी घाबरते पाण्याला आणि त्याच्यामुळे मी स्विमिंग पण शिकलेली नाही आहे. आणि आम्ही SPGमध्ये 9 वर्ष होतो. माझे हस्बंड PM मोदींचे बॉडीगार्ड म्हणून होते, तर तिथे स्विमिंग पूल अवेलेबल होता. त्याच्यामुळे लहानपणापासूनच ते 5 ते 6 वर्षाचे असतील दोघंजणं, तर तेव्हापासूनच ते स्विमिंग करतात. त्याच्यामुळे त्यांना खूप छान स्विमिंग येते आणि त्यांच्या पप्पांना पण खूप छान स्विमिंग करतात ते पण. त्याच्यामुळे ते जिल्हास्तरीयवर 1 नंबर आलेले होते स्विमिंगमध्ये. त्यांना सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे. तर बघू शकतो मी किती छान स्विमिंग करतात आणि असं स्विमिंग करतात. मला त्यांना बघून मलासुद्धा पाण्यात उडी मारावीशी वाटते, पण काय करणारे, नाही येत ना, मग ती गोष्ट कशाला करायची. मी म्हटलं ठीक आहे, आता मी तर पाण्याला घाबरतेच. ते म्हणे तुला एकदा पाण्यात ढकलेलं मी नक्की, पण मी म्हटलं नको, मी काही ड्रेस वगैरे चेंज नव्हता केलेला त्याच्याचमुळे. आणि हा तुम्ही बघू शकता हॉटेलचं व्ह्यू इतकं सुंदर आणि इतकं सुंदर पाणी, चकाचक पाणी होतं. बघू शकता किती क्लीन पाणी आहे आणि व्ह्यूसुद्धा खूप मस्त सुंदर असा व्ह्यू होता. आणि हा व्ह्यू बघूनच ते पाण्यामध्ये उडी मारावीशी वाटत होती मुलांना, माहिती आहे तुम्हाला. आणि हे हॉटेल आहे आणि बघा आता मुलं अशी मस्त छान पळत आहे मस्तपैकी हॉटेलमध्ये. त्यांनी कपडे चेंज वगैरे केले मुलांनी. आता आम्ही पुन्हा वापस जाते आहे मी रूममध्ये, कारण की झाले आता सगळ्यांचे स्विमिंग वगैरे झालं आहे आणि आम्हाला संध्याकाळीच मला बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे यांचं. सो मग त्याच्यासाठी म्हटलं चला थोडंसं तुमचं आरामी होऊन जाईल, कारण की स्विमिंग करून मुलं खूप जास्त थकले होते. बघताय रूम किती छान आहे, फ्रेम वगैरे पण खूप छान होत्या रूममध्ये. रूम खूप फ्रेश होता, छान होता, मस्त होता. आणि ह्या रूममध्ये आम्ही दोघं आणि मुलं दुसऱ्या रूममध्ये होते. सो असा आहे रूमचा व्ह्यू, तुम्हाला मी दाखवला. बघू शकता मिरर वगैरे सगळं काही आहे आणि तिथेच कॉफी टी बनवण्यासाठी आपल्याला कॅटली पण दिलेली आहे त्यांनी. आणि हे खरंच खूप छान असतं. मग त्याच्यानंतर आम्ही मी सुद्धा खूप थकलेली होती, फोटो काढून फिरून दिवसभरचा आणि घरातून सगळी कामं करून गेल्यानंतर तर थकवा येतोच ना. म्हटलं चला आता सगळेजण थोडंसं आराम करूया. आता मी थोडंसं लेटली होती कॉटवरती तिथे बेडवरती आणि तुमच्याशी पण असं तुम्हाला व्ह्यू दाखवत होती तिथला सगळा काही. तर
खरंच ना असं एक दिवस तरी गृहिणींनी असं कुठेतरी फिरायला गेलं ना तर खरंच खूप छान वाटतं. स्वयंपाक करायचं टेन्शन नसतं. मस्तपैकी आपण फिरू शकतो, एन्जॉय करू शकतो आणि त्याच्यातल्या त्यात का परिवारासोबत थोडा वेळ काढायला मिळतो. आणि कसं असतं ना, मुलांनासुद्धा थोडासा वेळ भेटतो आपल्यासोबत राहण्यासाठी, कारण की आजकाल मुलांचं जीवन एवढं धगधकीत, एकदम फास्ट जीवनशैली झालेली आहे. सकाळी मुलं शाळेत जातात, त्याच्यानंतर घरी येतात, पुन्हा अभ्यास करतात, क्लासेस असतात आणि त्याच्यामुळे त्यांना आपल्याशी सोबत वेळ घालवायला सुद्धा मिळत नाही. त्याच्यामुळे आपण जेवढा वेळ मुलांसोबत घालता येईल तेवढं घालवायचं. आता ही संध्याकाळची तयारी, मी मस्तपैकी थोडा आराम केला, मुलांनी आराम केला आणि मग अशी मी रेडी झालेली आहे साडी वगैरे घालून, कारण की म्हटलं साडी छान वाटते संध्याकाळच्या वेळेस पार्टीला. तर ब्लॅक कलरची ही प्युअर महेश्वरी, हँडलूम महेश्वरी आहे, ही घातलेली आहे. ही मी संक्रांतीला घेतली होती. तिच्यामध्ये 5-6 कलर आहेत. तर आता अशी छानशी रेडी होऊन वगैरे मी जात होते आणि मस्त वाटत होतं. हॉटेलमध्ये एक दिवस तरी यार स्वयंपाक बनवायला रेस्ट भेटतो, कारण की तिथे ऑलरेडी सगळं काही अवेलेबल असतं म्हणून. नाही तर आतापर्यंत मुलं म्हणतात मम्मी काहीतरी खायला दे, सगळ्यांच्याच घरात असतं ते. आणि असं काही बड्डे असला त्यावेळेससुद्धा ना घरामध्ये आपणच बड्डेमध्ये इतकं थकतो ना, सगळं काही घरातलं आवरून करून, तर त्याच्यामुळे तो वेळ न वाया घालवतो. मी म्हटलं चला आता पटकन आपण असं छान बड्डे सेलिब्रेशन करूया बाहेर जाऊनच. यांनी सगळं ऑर्गनाईज केलं होतं. तर तुम्ही बघू शकता हॉटेलचा व्ह्यू, आणि हा आहे त्या हॉटेलचा सुंदरसा व्ह्यू, ज्या स्विमिंग पूलमध्ये माझ्या मुलांनी, माझ्या नवरोबानी खूप सारी धमाल केलेली होती. तो स्विमिंग पूल आता रात्रीचा, इव्हिनिंगचा किती सुंदर दिसतो यार. खूप आम्ही 7 वाजता रेडी होऊन 7:30 वाजता आम्ही बाहेर पडलो होतो जेवण करण्यासाठी, आणि म्हटलं थोडंसं कसं एन्जॉय करून. आणि मी मस्तपैकी असं छान शूट करत होते, कारण की असं शूट केलं ना मग तुमच्या लोकांसोबतसुद्धा मला ते शेअर करता येतं. आणि माझ्या फॅन फॉलोविंगसोबत मला हे सगळं शेअर करायला खूप जास्त आवडतं. आणि आपण काय ना एकमेकांना असं दाखवत नसतो, पण आपण जे लाईफस्टाईल जगतो, आपण जे जीवन जगतो, आपण काय खातो पितो, कसं राहतो, हे आपल्याला जे लोक फॉलो करतात ना त्यांच्यासाठी हे खूप मोठं असतं. प्रत्येकजण असं जीवन जगू नाही शकत. खूप कमी लोकांना असं जीवन जगता येतं. म्हणून त्यासाठी देवाचे आपण धन्यवाद केलं पाहिजे. आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे ते खूप सारं एन्जॉय करून आणि मस्त जगायला पाहिजे. तर फायनली आला होता बड्डेचा टायमिंग, आणि आम्ही असं बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे मुलांसोबत आणि यांच्यासोबत. आणि हा व्हिडिओ घेतलेला होता यांनी इनशॉर्टसाठी म्हणजे इंस्टाग्रामसाठी. आणि तो बघा असे तोंडच दिसत नाही आहेत त्याच्यामध्ये आमचे सगळ्यांचे. असं त्याने त्याच्यासाठी मस्त फोटोशूट वगैरे केला होता. असा हा छान केक होता. आणि ही आहे पोटॅटो हनी चिल्ली, खूप छान होती, टेस्टी होती. आणि त्याच्यानंतर पनीर टिक्का, शेव सब्जी, बटर पनीर मसाला, नान रोटी आणि भरपूर सारखं आईस्क्रीम वगैरे. आणि अक्रोडचा हलवा ना मी फर्स्ट टाईम खाल्ला होता, कारण की पहिले मी कधीच टेस्ट नव्हता केला, पण खूप छान आणि टेस्टी होता. प्युअर घीमध्ये तो बनवलेला होता त्याच्यामुळे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर मस्त फिरलो, कारण की ना खूप हेवी जेवण होऊन जातं. केक पण खाल्ला होता आणि हेवी झाल्यामुळे काय होतं ना खूप सारं प्रॉब्लेम असतात. म्हणून मी असे छान असं बसून हे सारं शूट करताना ना मला खूप जास्त मजा येत होती, आनंद येत होता, कारण की ना असं फिरायला वगैरे खूप कमी चान्सेस असतात बाहेर फिरण्यासाठी, मुलांसोबत जाण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी ना. तर जो क्षण मिळाला त्याला एन्जॉय करा, मस्तपैकी लाईफ जगा, कुणाची पर्वा न करता. खरंच सांगते, कारण की लाईफ ही फक्त आपली असते आणि आपण ती कशी जगायची हे आपल्यावरच असतं. तर हा एक मंत्र तुम्ही हे करून घ्या, कारण की आपण कुणासाठी कितीही काही केलं ना तर त्या लोकांना, त्या व्यक्तींना त्याची काही व्हॅल्यू नसते. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळेजण असेच बोलतात, कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला. आपण जर म्हटलो ना की मी हे केलं तुमच्या परिवारासाठी, मी ते केलं, मी हेच ॲडजस्ट केलं, ते ॲडजस्ट केलं, सगळेजण म्हणतात तू का केलं, तुला कोणी सांगितलं होतं, तू त्या व्यक्तीला तुझं मन दुखवलं ना त्यावेळेस तू बोलायला पाहिजे होतं, किंवा असं त्याला सांगायला पाहिजे होतं. पण आपण आपली फॅमिली टिकून राहावी, आपण सगळ्या गोष्टी सहन करत असतो. पण त्या सहन करून पण आता ह्या युगामध्ये तरी ते शक्य नाही आहे, कारण की एक जण सहन करतो आणि बाकीचे जण फक्त त्या व्यक्तीचं असं मनच दुखवत असतात. तर म्हणून काही गोष्टी असतात ना तर त्या फक्त
फक्त आपण सोडून द्यायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ना स्त्रीचीच म्हणजे ओढाताण होते, तिच्या मनाला त्रास होतो, ती दुःखी होते आणि त्याच्यामुळे तिला भरपूर सारे आजारांना सामोरे जावं लागतं. कारण की सकाळी लवकर उठणं, घरातली सगळी कामं आवरणं, सगळ्यांना चहा पाणी नाश्ता दे, हे दे ते दे, नेमकेच तिच्या डिलेवरी वगैरे झालेले असतात, ऑपरेशन वगैरे झालेलं असतं, सी सेक्शन वगैरे किंवा फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन. तर मी भरपूर स्त्रियांना बघितलेलं आहे, खूप साऱ्या शिकलेल्या असतात, सगळं काही समजत असतं, पण आपल्या स्वतःच्या हक्कासाठी कोणीच पुढे यायला तयार नाही आहे. फक्त आपण काय करतो ना, मुली आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलेलं असतं की सासरच्यांसोबत सगळ्यांसोबत एकदम छान राहा, परिवारासोबत छान राहा, म्हणून आपण सगळं काही मॅनेज करत असतो. आपलं दुखतही असलं, काही प्रॉब्लेमही होत असलं आपल्याला फिजिकल, तरीसुद्धा आपण सहन करतो आणि ते कामं करतो. त्याच्यामुळे काय होतं, नंतर आपण आपले हात पाय दुखणं, कंबर दुखणं, हे जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं तसं आपल्याला ते दुखणं वेदना सुरू होऊन जातात. म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक स्त्रीने आपल्या दुखत असताना कधीच काम करायला नाही पाहिजे. नाहीतर काय होतं ना, पुढे चालून त्याचे परिणाम फक्त आपल्याला आणि आपल्या नवऱ्याला आणि मुलांनाच भोगायचे असतात. बाकीचं कोणीच त्यावेळेस असं आपल्यासोबत नसतं. त्याच्यामुळे माझं तरी हेच सांगणं आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःसाठी उभं राहणं खूप गरजेचं असतं. आणि शरीर जपणं हे खूप गरजेचं आहे. कारण की आपलं शरीर चांगलं असेल तर आपलं मन चांगलं राहतं, आणि मन चांगलं राहील तरच आपण आपल्या परिवाराला सुखी आनंदी ठेवू शकतो. आणि ही सकाळी मी अशी छान तयारी केली, रात्री मस्त झोपलो आम्ही पार्टी झाल्यानंतर, आणि अशी छान तयारी केली आणि मग वरती हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. ब्रेकफास्ट खूप छान होता, मला खूप आवडला. आणि तुम्ही बघू शकता ब्रेकफास्टमध्ये इडली होती, सांबार, चटणी, वडापाव, ब्रेड, टोस्ट आणि पकोडे वगैरे, पोहे, जलेबी, भरपूर सारं काही होतं. परत अजून स्ट्रॉबेरी ज्यूस, लेमन ज्यूस, अजून त्याच्यानंतर होतं बघू शकता तुम्ही ज्युसेसमध्ये पण भरपूर ओट्स वगैरे पण होते, कॉर्नफ्लॉवर होते, केकमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीज होत्या. तुम्ही जाम ब्रेड खाऊ शकता, ऑमलेट ब्रेड खाऊ शकता, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही ते खाऊ शकणार होते. आणि आपल्या लेडीजांना काय ना तेवढंच पाहिजे, मुलांनी खाल्लं, आपण खाल्लं, एन्जॉय केलं, दॅट्स खरंच आहे ना, तेच ना. तर असं सगळ्यांच्या खुशीमध्ये आपण परिवाराला टाईम द्यायला पाहिजे. कारण की आपला परिवार सुखी तर आपण सुखी असतो. बाकीच्यांचा आपण विचार करून आणि सगळं काही करून आपलं जीवन दुःखी करण्यापेक्षा आपण कशाला करायचं ना. आपण कुणासाठी कितीही केलं ना ते त्या व्यक्तीसाठी ते कमीच. असं म्हणतात ना की कितीही आपण त्या व्यक्तीसाठी झिजलो, आपलं शरीर झिजवलं घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी, तर काही नातेवाईक खूप चांगले असतात. मी म्हणत नाही प्रत्येकाचेच नातेवाईक किंवा घरचे असे असतील, पण मी माझ्या जीवनातून पर्सनली अनुभव घेतलेत आणि मी तुम्हाला सांगते, आपलं शरीर जोपर्यंत चांगलं असतं ना, आपण सगळ्यांचं करतो तोपर्यंत आपण सगळ्यांना आवडत असतो. पण ज्या दिवशी आपण हे सगळं असे काही अनुभव येतात, आपण आजारी पडतो, मग आपल्याला समजायला लागतं की आपल्या शरीरात आपण जर जास्त ॲक्टिव्हिटी केली किंवा जास्त कामं केली तर आपल्या शरीरात साथ देणार नाही आहे. मी सुद्धा TB मला झाला होता, तर मी 4 महिने बेड रेस्ट केला, पण कोणीही असं आवरण्यासाठी किंवा आपल्याला हेल्प करण्यासाठी आलं नाही. फक्त आपली फॅमिलीच आपल्यासोबत असते. त्याच्यामुळे आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढंच करायचं, जास्त करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही आणि असं छान आपल्या परिवारासोबत जीवन जगायचं. भरपूर जे आपल्यासाठी करतात ना त्यांच्यासाठी तुम्ही करा, जी काही नातेवाईक तुमच्यासाठी करत असतील. पण असे काही भरपूर नातेवाईक आहेत ते आपल्यासाठी काहीच उपयोगाचे नसतात, फक्त आपण त्यांचं करतो. आणि ते करून झाल्यानंतर ते म्हणतात तुम्ही काय केलं, कोणी सांगितलं होतं करायला, असं आहे. त्याच्यामुळे जे आहे ते तिथेच ठेवायचं आणि आपली छान लाईफ अशी एन्जॉय करायची. म्हणून मी आता हे सगळं सोडलं. जेव्हा मी आजारी पडली ना त्यापासून खरं तर मी जीवन जगायला लागली माझं स्वतःचं. कारण की तेव्हाच माणसाला कळतं, जेव्हा आपले हातपाय चालत नव्हते, मी पॅरालाईज झालेली होती पूर्ण TBच्या आजाराने, मला स्पायनल कोड TB झालेला होता तेव्हा. तर अक्षरशः मला ते वाटायचं की देवाने काय हे केलं, आता मी कुठे फिरू पण शकत नाही, मी साधं बेडच्या खाली उतरून मी काही घरातली कामं करू शकत नव्हते. तेव्हा नवऱ्याने आणि मुलांनी खूप सारा सपोर्ट केला आणि आज मी TBच्या आतून ठणठणीत बरी होऊन अशी तुमच्यासमोर अशी हसत खेळत एक नवीन विद्या तयार झालेली आहे. एक नवीन जन्म घेऊन, बाईचा जन्म म्हणतात मुलांना जन्म देताना होतो, पण माझा जन्मसुद्धा तिसऱ्यांदा झालेला आहे. कारण की मी भयंकर TB सारख्या गंभीर आजारातून बाहेर पडलेले आहे. हा
आपल्या भारतामध्ये कॅन्सरनंतर सेकंड आजार हा टीव्हीचा आहे. त्याच्यामुळे अशी हसत खेळत लाईफ जगणं हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे. आता ही बघू शकता हॉटेलचा व्ह्यू. इतकी मोठी हॉटेल होती, तिचं म्हणजे जी काही गवत वगैरे होतं ना, गार्डन होतं मागचं, म्हणजे हॉटेलच्या मागे जे गार्डन होतं इतकं अप्रतिम सुंदर होतं ना. तिथे सारे फंक्शन वगैरे होतात लग्नाचे वगैरे. आता आम्ही तिथं फिरतोय तिथे, आणि यांच्यासोबत मला असं फिरताना खूप सारा आनंद येत होता, कारण की असं हातात हात घेऊन नवऱ्यासोबत फिरणं, खूप सारं मज्जा करणं, धमाल करणं, तेही त्यांच्या बड्डेला मस्त वाटत होतं. रात्री बड्डे झाला, पण आमचा बड्डे सेलिब्रेशन सकाळपर्यंत चालूच होतं. बघताय तुम्ही, अजूनही आमचं बड्डे सेलिब्रेशन संपत नाही आहे आणि आम्ही एन्जॉय करणं सोडत नाही आहे. लाईफ आहे, एन्जॉय करायचा, मस्तपैकी जगायचं, सगळ्यांशी चांगलं राहायचं, मन मुटाव न करता. पण जी काही लोक आपल्या आयुष्यात येतात, त्यांच्यापासून असतात, त्यांच्यासाठी खूप छान राहायचं, खूप चांगलं राहायचं. पण जी लोक आपल्याला हानिकारक आहेत आणि आपल्यावर जळतात, तर त्यांच्यापासून सगळ्यांनी दूर राहायचं, कारण की ही लोकं कधी सुधारणारी नसतात. आपण त्यांना किती सुधारण्याचा प्रयत्न केला तरी ही सुधारणारी नाही आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचं इतकं टेन्शन घ्यायचं नाही, चिल राहायचं, एकदम एन्जॉय करायची लाईफ. मी तुम्हाला सांगते, कारण की कोणी कामात येत नसतं. तर आमचं सगळं काही एन्जॉय झाला. त्याच्यानंतर आम्ही चेकआउट केलं आहे, हॉटेलमधून बाहेर निघतोय आता. आणि बघता रश किती झालेला. आज तिथे लग्नाची पार्टी वगैरे आहे वाटतं संध्याकाळी, म्हणून बरं झालं आम्ही. तर आता आम्ही असं छान एन्जॉय करून हॉटेलच्या बाहेर निघतोय. आता घरी जायचं आहे. पुन्हा घरी जाऊन तेच रोजची रुटीन, मुलांची स्कूल, शाळा, यांचं ऑफिस, आणि त्याच्यानंतर माझी घरातली कामं. हेच असतं आयुष्य, आपलं जीवन. आणि ह्या जीवनातून आपण खूप काही सारं शिकत असतो. रोज एक अनुभव घेऊन आपण शिकत असतो, म्हणून तर याला जीवन म्हणतात. आणि प्रत्येकाने आपलं जीवन कसं जगायचं, काय जगायचं, हे आपल्यावर असतं. आपण आपल्या जीवनात काही चुका झाल्या असेल तर त्याला आपण दुसऱ्यांना दोष न देण्यापेक्षा आपण त्या चुका केलेल्या आहेत तर त्या आपण स्वतःवर घेऊन त्याच्यात सुधारणा करणं हे जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं. आणि प्रत्येक क्षण आनंदी, उत्साही होऊन जगायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या जीवनात येणारे बर्थडे सेलिब्रेशन हे करायलाच पाहिजे. आणि तिथून येते आम्ही ना, इथे राजवाडा पॅलेस आहे तर तिथे जाणार होतो, पण आम्ही कॅन्सल केलं, कारण मुलं खूप सारे थकलेले होते. आम्ही त्या रस्त्याला गाडी टाकली, तुम्ही बघताय राजवाडा पॅलेस, पण अजिबात इच्छा नव्हती, कारण खूप सारं थकलेलं होतं रात्रीपासून पार्टी. तर चला मग बाय, भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओ.